तर आपल्याला सुरमई घ्यायची आहे. दादाजवळ आलोय, आत्ता जस्ट लावतोय मासली काढून स्टॉलवरती. पापलेटची साईज बघा, एक नंबर. तर मला ना 1 किलो कार मस्तपैकी 6 पीस झालं पाहिजे. हां, जास्त पातळ पण नको. एकदम मस्त. नाही नाही नाही, मला थोडंसं जायचं आहे म्हणलं अर्जंट काम. नाही नाही नाही, जेवायला नाही, कारण मला काम आहे अर्जंट. अच्छा 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 अच्छा. कॅनडाला असतात. किती वर्षापासून तरी आपल्या व्हिडिओज बघतो? थँक्यू सो मच. तुझा तो जंगलामध्ये कुठे जाऊन करतोस ना घोड्याच्या बाजूला. हा हा हा. ठिकाण सांग रे बाबा. 6 पीस आणले टोटल. नमस्कार सर्वांना. तर आज सकाळी उठल्या म्हणजे आंघोळ वगैरे झाली, नाश्ता वगैरे केला. आज सकाळी नाश्त्यामध्ये अंडा ब्रेड दिला होतास ना, तर अंडा ब्रेड वगैरे खाला. आणि जसं आपला नाश्ता झाला ना, सर्वांचा कसा, उद्या आता सोमवार आहे, आज रविवार आहे, तर सर्वांचे मसाले पॅकिंग करायला घेतले होते. आणि आता अर्धे पॅकिंग झालेले आहेत, अजून अर्धे बाकी आहेत. टोटल 35 किलो मसाला पॅक करायचा आहे. तर अर्धा थोडा राहिलेला आहे. स्नेहा किचनमध्ये. लिचू काय करतेस तू आता? खायला बनवते का काहीतरी? दुपारचे आता 3:30 वाजलेत. तर चला आता बाकीचे अर्धे मसाले राहिलेत ते पण पॅकिंग करून घेतो. म्हणजे कसं आता 31 आता आजची तारीख किती, 28 आहे ना. मग 3 दिवसामध्ये कसं आता हे कुरिअरवाले पण मग नंतर बिझी होतात. प्रत्येकाचे मसाले, ज्याने आपल्याकडनं मसाले ऑर्डर कसं टायमिंगवरती गेले पाहिजे घरी, आणि आपल्या मसाल्यामध्ये त्यांचं जेवण झालं पाहिजे. तर पटकन मी आता मसाले पॅकिंग करून घेतो. आणि उद्या ना सोमवार आहे, तर फर्स्ट राऊंडला सर्वांचे मसाले कुरिअर करून टाकतो. तर चला कंटिन्यू. सांग, तू काय करते? चिप्स खाते? हा, तुझी शाळा कधीपासून स्टार्ट होणार आहे? 1 तारखेपासून का? अजून 2 दिवस सुट्टी देतील का? ओके. का बर्थडे 31 ला? अच्छा, म्हणजे गेल्या वर्षी तुला आता आठवलं का काय? गेल्या वर्षी तुला सुट्टी दिली होती का, तर ते आता आठवलं? एक्स्ट्रा देतात का? चालेल, मग खा तू चिप्स आता. आणि पेंटिंग करते का? ओके. तर चला आता मी पण हे सर्व मसाले पॅकिंग करून घेतो पटापट. किती ओरडते. तर आता मसाले सर्व पॅक करून झालेले आहेत. आणि स्नेहाने बघा आज काय हेल्दी बनवलंय. बापरे, काय सॉते व्हेजिटेबल्स आणि पनीर सॉते. व्हेजिटेबल्स आणि पनीर सॉते. हा, ते असं डेली आता खायला लागेल ना. चॉपस्टिक नाही खाते. लिचू तू खाणार? घे. नाही, ए नको 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 नको, मसाले लागलेत ना त्याला. अचानक असं चुकून खाल्लं तर काही नाही प्रॉब्लेम, आपण स्वतःहून नाही द्यायचा. डिश तर एकदम भारी वाटते. पनीर छान आहे. अजून याच्यामध्ये गाजर आहे, शिमला मिरची आहे. छान. तर आता ना मी पनवेल फिश मार्केटमध्ये चाललोय. आणि अभिजित दादा आहे, तर आपल्याला इथे आपला कुठला करंजाड आहे ना, तर करंजाड्याला भेटणार आहे. तर अभिजित दादाने आपल्याकडनं 4 किलो मसाला सांगितलेला आहे. आपण कोलमी पापड सुद्धा फ्री देतो बघा 2 किलोवरती. तर 4 किलो घेतलाय तर 2 पॅकेट 100 ग्रॅमचे. तर चला आता पनवेलला जाऊया. तर आता आपण करंजाड्याला लोकेशनवरती पोचलो. पण दादा कसे जेवायला बसले, तर कशाला जेवावरनं उठवायला पाहिजे, तर आपण स्वतः घेऊन चाललो त्यांना मसाले. नमस्कार.
कसं आहे एकदम मस्त नाही 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 मला थोडसा जायचंय म्हणतो अर्जंट काम. नाही जेवायला नाही कारण मला काम आहे अर्जंट. दोन मिनिटे. हा? अरे बाबा आम्ही कानाला पण बघत असतो. अच्छा 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 अच्छा. म्हणून तुझी आम्हाला जास्त सहानुभूती आहे. प्लीज कम इनसाइड. नाही मी येतो 2 मिनिट बसतो. नाही कम इनसाइड. कम इनसाइड. हाय काय नाव तुझं? बघते व्हिडिओ. अश्विन. हा बोला ना बाबा. नेहमी दररोज बघत असतो. थँक्यू सो मच. कम इनसाइड. सर्व जेवायला बसलेत. हाय कसं आहेत? हा तुमचा मसाला 4 किलो सांगितलेला ना. हा सगळे कालव्याला राहतो. हा हा इथं माझा मुलगा हा आणि मुलगी इथे अच्छा अच्छा अच्छा. नाव काय तुमचं? सौरव दादा. अभिजित दादा. तुम्ही बाहेर असता का? आम्ही बाहेर असतो. अच्छा अच्छा आम्ही बाहेर असतो. अच्छा कॅनडाला असतात. किती वर्षापासून तरी आपल्या व्हिडिओज बघता? 10 वर्ष होईल आम्ही. हा? 4 वर्ष कंटिन्यूस बघतो. थँक्यू सो मच. तुझा तो जंगलामध्ये कुठे जाऊन करतोस ना ओढ्याच्या बाजूला. हा हा हा. आम्हाला ठिकाण सांग रे बाबा. अच्छा अच्छा अच्छा. थँक्यू सो मच. खूप छान वाटलेलं. अच्छा नमस्कार ताई. थँक्यू. अच्छा जाऊ. अच्छा 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 हे कॅनडावर आम्ही सगळे. अच्छा 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 अच्छा. खूप छान तुमची फॅमिली आहे. मस्त सर्व मिळून राहता. खूप छान वाटलं. अभिमान आहे. असा वाढवला जातला. हा थँक्यू. मलाही खूप छान वाटलं. तुम्ही एवढं आम्हाला सपोर्ट करताय आणि एवढ्या वर्षापासून तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय आणि एवढं मेन म्हणजे कसं तुम्ही व्हिडिओ तर बघताय पण तुमचे ते बोलण्यामध्ये प्रेम पण दिसतंय आम्हाला. हा खरंच. थँक्यू खूप छान. नाही मला ना पनवेलला जायचंय म्हणून मी आलो नाही तर तुम्हाला तिकडे मी बोलवलेला. हां चालेल. अच्छा सानूसाठी थँक्यू. पण खरंच छान वाटलं बाबा भेटून. तुम्हाला सर्वांना तुमच्या पूर्ण फॅमिलीला भेटून छान वाटलं मस्त. आणि एवढं सर्व म्हणजे एकत्र राहतंय हे छान वाटलं मला. चुनाभट्टी. अच्छा आपल्या मुंबईमधले. अच्छा थँक्यू ताई. चुनाभट्टीमधले का? अच्छा मग इथे फ्लॅट कधी घेतला दादाने? हा 1 वर्ष झालं का? 2021 मध्ये घेतला. अच्छा. आता तर एअरपोर्ट पण चालू झाला. अच्छा ओके. छान वाटलं भेटून. थँक्यू सो मच. बाय. चल दादा भेटू. चला बाबा छान वाटलं भेटून. चला. हो चालेल. आणि मसाला तर फर्स्ट टाइम फीडबॅक नक्की द्या. ओके. अच्छा ओके चालेल चला बाय. फायनली आता आपण दादाला मसाला दिलाय आणि एवढी चांगली फॅमिली होती ना बाबा काय सांगू. मन भरून आला होता म्हणजे ते फॅमिलीमधलं प्रेम बघून. आणि बाबा पण एवढे लाडात बोलत होते एवढे प्रेमाने बोलत होते यार. काय मस्त वाटलं. 1 नंबर फॅमिली आहे. तर आता आपण मसाला दिला आहे आणि सानूसाठी गिफ्ट दिलेले आहेत. तर हे घरी गेल्यावरतीच तुम्हाला मी दाखवणार. तर आपण ना सर्वात पहिले आपण फिश मार्केटमध्ये जाऊया. आपला पनवेल उरण नाका फिश मार्केटमध्ये. तर आता मी पनवेल फिश मार्केटमध्ये आलो आहे. कोलंबी कशी किलो आहे ताई? 500 रुपये किलो. 40-50 पीस येतील का 1 किलोमध्ये? येतील ना. इकडे मला करपाली पाहिजे. मी करपाली बघायला आलो. बोंबिलचा सीझन ज्याला मला सुरमई पाहिजे होती. सुरमई अशी कटिंग करून मोठे पीस पाहिजे. आतमध्ये जायला लागेल ना. तर आपल्याला सुरमई घ्यायची आहे. दादाजवळ आलोय. आत्ता जस्ट लावतोय मासली काढून स्टॉलवरती. पापलेटची साईज बघा 1 नंबर. पापलेट त्याला काय बोलतात? कलेट मस्त साईज 1 नंबर आहे. पिवली वाम सुरमई याच्यातला आपण घेणार होतो. हा बघा ग्लुपर हेकरू मासा खायला खूप टेस्टी लागते. हा फ्रेश असला तर 1 नंबर ना. 14 किलोचा होता एकदम जिवंत होता. अच्छा हा गालाचा होता का? खांदा बोलतात ना खांदा टाकताना याला. तर मला ना 1 किलो कार मस्तपैकी 6 पीस झालं पाहिजे. हा जास्त पातळ पण नको.
बरोबर परफेक्ट. कटिंग बघा एकदम परफेक्ट आहे पीस. असे पीस जर खायला भेटलं ना तर बोलता ना दिन बन जाएगा अपना. दोन, 4 आणि हा 5. अच्छा तो पण आहे का? ओके ओके हां 6 झाले. व्हिडिओ बघतो कशा वाटतं मग व्हिडिओ? चांगले आहेत ना व्हिडिओ? अच्छा 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 तुम्हाला आवाज दिला तिला का? हां ओके 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 ओके. हां हां काढतो. तो पीस का उडवतो? काढू लागेल. अच्छा अच्छा बघा ओके. हा नको नको चहा नको. 1300 ग्रॅम झाले ना. ओके तर चला आपली सुरमई रेडी झाली. मला करपाली पाहिजे होते आता नाही भेटणार ना. सोट कोलंबी नाही पाहिजे. नाही 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 करपाली टायगर प्रॉन्स पाहिजे होता. कसे देतोस किलो? 1000 रुपये किलो. मग 1 किलोमध्ये किती पीस येतील? 1 किलोमध्ये 20 पीस. वा 1 किलोमध्ये 20 पीस बसतील. 1000 रुपये किलो. सोट कोलंबी बोलता तिला. ओके बघा ही साईज आहे. हलवा कसा देतस? हलवा 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो हलवा. ओके ताई आमच्याकडे खेकडी आहे स्वस्त आमच्या बाजारात. कुठे आहेत खेकडी? दाखवतो तुला. अच्छा चिंबोरे आहेत. अश्विन अरे काय बोलता दादा? अच्छा व्हिडिओ बघता का? आमचा गिऱ्हाईक काय नाव? दिनेश टाबोळे. दिनेश दादा आहेत. आपले व्हिडिओ बघतात ओळख दिले. आमच्याकडे आपले पनवेलमधले गाव. हां पण ते आपले पनवेलमधलेच का? अच्छा 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 आलो इथं मच्छी घ्यायला जरा. रविवार आहे ना आज. काय घेताय मग आज संडे? माकली. अच्छा हे तिसऱ्या कशात येतं मग? 100ला जोडी. काय करू मग? एवढ्या मोठ्या चिंबोऱ्या? ते चिंबोऱ्यांचा वाटा कितीला केलास? चिंबोरे स्वस्त आहे आमच्या बाजाराला 1200 ला आहे. 1200ला एक. 800 रुपये वाटा देतो आम्ही. अच्छा अच्छा हा. आमच्या बाजारात यायचं स्वस्त. स्वस्त मासली मिळून जाईल बरोबर ना. शिपले असतात नालू असतात. ओके 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 तर ताई जवळला पण तिसऱ्या घेतल्यात. हे पोचे कितीला आहेत ताई? 800 एवढं महाग? हे बघा हे पोचे आहेत. पोचे घेतो. तुम्ही काय बोलता भैया ना? पोचेच बोलता का? 400 रुपयाचे दिले ताईने. तर जाता जाता ना कोलंबी घेतोय. ताईंजवळ कोलंबी आहे. 550 रुपये कोलंबी बोलली किलो ना. कमी होतील ना? 400 450 होतील. मोठी मोठी साईज काढ. हं तुमच्या जवळ काय आहे? ही ताई आहे इथं. कसं देतस वाटतं ताई? 800 रुपयाचा 500 रुपयाने देणार का? ओके. आणि चिंबोऱ्यांचा वाटा कसा देते? 500ला. हे काय सोडे आहेत का? कसे आहेत ते? 200 रुपयाला. ओके. किती पीस असतील अंदाज?
ओके दे सेट मटन दे ना पटकन मला 300 रुपयाचा. मला 300 रुपयाचा. हे असं नरम नाही पाहिजे. याला कसं दिला ते पाहिजे. हां ओके 300 रुपयाचा. हा जास्त नाही मला पाहिजे. 300 रुपये का भाई का करना ओके ए भैया चर्बी ले लो मीडियम बारीक थोड़ा. हाँ ओके बराबर. चाहता हूँ भाई पहले से अभी अभी से इनको मानता हूँ पहले से मानता हूँ कि नहीं चाहने की बात चल रही है. चलो तर मटन घेतलेलं आहे आता. सुरमई घेतले, मटन घेतलंय, तिसऱ्या घेतल्या, कोलंबी घेतलंय, पोचे घेतले. चला आता घरी जाऊया. खाली पड चालू ये पकड पकड. पिशव्या एवढे झालं. नीट नीट नीट. मटन तू पकड. मटन पडलंय नीट नीट. हां काय म्हणजे काय सांडला नाही खाली पिशवीनंच आहे. चल हां तुझ्यासाठी दिलाय. बापरे मच्छी बघा किती आहे. हात दुखायला लागला. अच्छा याच्यामध्ये लिचूला फॉर्म्युला आहे. हार आहे बाबांसाठी. दादानी अभिजित दादा मी बोलू ना इथनं कॅनडा. हां कधी तुला कॅनडावरून गिफ्ट भेटलं? थँक्यू बोल. थँक्यू. अरे काका हां चालेल. एवढं हारच नव्हतं भेटत 2-3 दिवस. छोटे छोटे. नाही नाही पनवेलवरनं नाही. पनवेलला भरपूर ट्रॅफिक लागते म्हणून तिकडे मार्केटमध्ये गेलो नाही आतमध्ये. ते आपल्या उलव्यामधलाच आणला. छान आहे ना. बोला सर्वांनी जय श्री महाकाल. आता घाई झाली. फॉर्म्युला पाहिजे. हा हा आणतो फॉर्म्युला. चॉकलेट हो किती मोठा. मिल्क चॉकलेट. थँक्यू थँक्यू काका. सानूसाठी उलट गिफ्ट आहे तर सरप्राईज निघाला ना. ड्रॉइंग करतो सगळ्यांना माहिती आपली. हा. बरोबर. ड्रॉइंग करशील ना. ही सांगते मला पण काढा बाहेर. थांब तुला काढ. 1 मिनिट ये चल निघ निघ. बघा आता किती घाई निघाली. हा जा तू पण जा. फॉर्म्युला पाहिजे मी देते. वाव काय थँक्यू काका. अरे वा पाहिजेच होता. पाहिजेच होतं पप्पा. आणि हे काहीतरी मशीनचं बनवायचं आहे. अच्छा मग ओपन तर कर. ओपन कर बघ. अरे वा तुझे तर एकदम म्हणजे जे तुला हवंय तसंच दिलंय दादानी. तिला आवडतं माहिती ना ब्रेसलेट. मग खुश. न्यू इयरचे पहिले काहीतरी गिफ्ट भेटलं तुला ना. हा वाव आता ब्रेसलेट बनवणार चालू. अलग अलग ना आतमध्ये. अच्छा कुठे याचे खाली. हा अच्छा हे याच्यापासूनच तुला बनवायचे. हे बघ असे बनवायचे आहेत तुला. चला क्रिएटिव्हिटी हा. करेल ना पप्पा. अच्छा कसं बनवायचं ते. मग कसं वाटलं तुला काकांचं गिफ्ट. भरपूर भारी वाटलं. आवडलं तिला. तिला असं काही ना काही माहिती ना आवडते ब्रेसलेट बनवायला. ती काही ना काही करत असते. हा. व्हिडिओमध्ये तिने खूप वेळा दाखवलाय. हो आता सांगू छान पण बनवून दाखवला. ओके चल लिचूला मग आता फॉर्म्युला बनवते ना. तिचा फॉर्म्युला पण संपला होता तर घेऊन आलो. चल. लिचू लिचू लिचूचा फॉर्म्युला. लिचू बघ लिचू. लिचू मम्मा बाहेर कंट्रीचे चॉकलेट हा. मी बघतो. अच्छा बघ तुला बाहेर कंट्रीचा चॉकलेट्स पण भेटला. किती लकी आहे बघ तू. हा सगळं मिळतंय ना. सगळं मिळते ना. तर हे बघा एवढी सारी आपण मासली आणलेली आहे. हे पोचे आणलेले आहेत. आणि याच्यामध्ये कोलंबी आहे. या तिसऱ्या खुब्या बोलतात त्या. सुरमई पण मस्त भेटली. कुठून आणले? पनवेल फिश मार्केट. पनवेल मध्ये भेटली सुरमई. हा म्हणजे आतमधला असतं तो. हा हा तिथनं. अरे एक एक्स्ट्रा टाकली त्याने वाटतं म्हणजे छोटी वाली.
बरोबर आहे ना साईज? मोठी आहे खूप ना. हा छान. असंच ठेवायला लागतील. हा एकावरती एक चिटक हा नाही चिटक निघतील ना पण बर्फ आरामात झाल्यावरती निघतील. आरामात. असं पिशवीमध्ये नाही, पिशवीमध्ये नाही ठेवले हे ना. अशाच बरोबर बरोबर नाही की नाही? चिटकत. त्याने इथनं खालना अशी कट का करून दिला माहितीये का? इथला भाग तो मला कडू लागेल. अच्छा हा म्हणून त्याने कट करून दिला. असंच ठेवू का मग एकावरती हा एक? ठेवा काय नाही कारण बर्फ बनला ना कशी की size आहे? आतमध्ये नाही मस्त. छान साईज आहे ना. हो. हे बघा ही सुरुमई बघताय, सुरुमईचा पीस. चला डब्यामध्ये ठेवूया. 6 पीस आणले टोटल. माणूस कसं एकदा खाला का खुश झाला म्हणजे अशी सुरुमईची तुकडे आहेत ना. हम्म. हे बघा. पीर आली ती मग एक राहू देत मग राहू द्या. याच्यामध्येच टाकू. राहू दे फ्राय करून देतो. तुमची इच्छा फ्रायचीच होती म्हणून तुम्ही एक्स्ट्रा आणली हा. शपथ बस त्याने टाकले फिश वाल्याने. तर बघा इथे मी आता मटन करीसाठी मसाले रेडी करते. इथे मटन स्वच्छ करून ठेवलाय आणि हे इथे कोळंबीचे धागे काढताय. झाली सात. हा तर सानूसाठी ना मग कोळंबी मसाला रेडी करते कारण सानू कसं मटन नाही खात, फक्त करी खाते त्याच्यातलं ना. हो बरोबर. लिचू बघा काय चाललंय, काय पाहिजे काय पाहिजे. तर आता मी मटन ऍड केलंय. कांदा लसूणची पेस्ट आणि थोडेसे खडे मसाले. आता स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऍड करते मी 1.5 चम्मच. आणि हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. हो तुम्ही आमच्याकडनं मसाला ऑर्डर करू शकता. स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. तर चवीनुसार मीठ टाकल्यावरती मसाला टाकलाय स्नेहा लजीज मसाला. मग त्यानंतर हळद आणि मस्तपैकी आता मिक्स करून घेते. आणि आज मी वाटणवाला बनवणार आहे मटन. वाटणवाला मटण. खूप महिन्यानंतर वाटणवाला मटन. ओके मी येते मग भाकरी हा, घेऊन या, का? या. ठीक आहे. चालेल. आणि बघा मी भाकरी घेऊन आलो आताच. आणि स्नेहा इथे सुरमई फ्राय करते. हो 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 हो. आणि त्याच्यामध्ये काय? कोळंबी कोळंबी मसाला. सारा बनतो सारा. अच्छा. पहिले विचारलं फ्राय करून मी फ्रायमध्ये कसं खाणं आहे बघा. आता पाणी अजिबात ऍड केलं नाहीये, कोळंबीचं जे काय ते झालेलं आहे. अच्छा अच्छा. तर इथे कोळंबी मसाला बनते, इथे सुरमई फ्राय बनते आणि इथे मटन बनते. हो. चल तोपर्यंत मग मी मसाल्याची ऑर्डर घेतो. हा ग्लिचची करते? बघा काय आला. आता जाईल उडून. आली पप्पाकडे बस शोल्डर वरती. हा चल मग तोपर्यंत मग मी मसाल्याची ऑर्डर घेते. हा चालेल. सानू काय करते आता? सानूची ऍक्टिव्हिटी स्टार्ट. अच्छा केलं का मग? केलं दाखव. मस्त मस्त म्हणून दाखव ना कसं केलं. याच्यामध्ये नाही आहे बॉक्स मध्ये दाखव तो रॅबिट. दाखव ना काय बनवलं दाखव. अच्छा स्ट्रॉबेरी. अरे वा रिअल वाली वाटते असं. मस्त. कुठला पेंट घेतलाय हे? ये ऑइल पेस्टर आहे. छान सुंदर बनवलंय मस्त. पप्पांनी हे क्राफ्ट केलं ग. क्राफ्ट केलं का? अच्छा अच्छा ओके. ओय. चल मी मसाल्याची ऑर्डर घेते तोपर्यंत पटकन. नंतर मग भरपूर सारे मेसेज येतात, त्याच्यापेक्षा आता टाईम आहे तर रिप्लाय देते. मसाला का? हो मसाला नाही झालाय कारण Gravy. त्याच्या ऑलरेडी पाणी सुटलेलं आहे. ओके ओके. सानू आता कोलंबी मस्त ग्रेव्ही. खाणार आहे. सानूला खूप आवडते. हा आणि बघा ही सुरमई. पप्पाची चटका बसलाय. हा दे. गरम झालं असेल ते ठेव. एवढं चटका लागते तुला? खा चल खा. घे कर सुरुवात तू. इथे आपली डिश रेडी करते. आजचा कोलंबी भारी झालाय वाटतं ना. हा. हा बघा मटन बघा किती मस्तपैकी झालाय. वाटणवाला मटन बनवलंय स्नेहाने आज. स्नेहा लजीज मसाल्यामध्ये कोळंबी सुरमई मटन. कसं झालंय सानू सांग. टेस्टी झालंय ना? नक्की ना. पक्का. तर या सर्वांनी जेवायला आजची मेजवानी बघा. हो 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 लजीज. कुठे पण खावं पण मला माझ्या हाताचं मटन चिकन आवडते खायला. हो. तुम्हाला बोलत होते ना मी हम्म. पहिलेच. सानू कसं चला झालंय? करूया सुरुवात जेवायला. तर चला सुरुवात करूया जेवायला. सुरमई पहिले दाखवते. सुरमईला मसाले बघा आणि रवा एकदम परफेक्ट लागलेला आहे. तुटली
तुटणारच ते. सुरमई एक पीस करते बघा किती मस्त वेगळी. सानू खाणार तू? नाही. रव्याची कोटिंग केल्यावर काय बाहेर लागते ना. आज मी रवा लावला. मी विचार सिम्पल करेल पण लावला. अप्रतिम. मटनला बघा कलर बघा किती भारी आलाय ना. ग्रेव्ही सोबत भाकरी मस्त अप्रतिम. ते जे वाटण लागले त्याचा पूर्ण फ्लेवर येते. पण पर्सनली मी सांगायचं ना तुला, तर मला बिना वाटणचं बिना वाटणवालाच मटण आवडते मला. सवय झाली ना आता तुम्हाला. मी बिना वाटणवाला बनवून बनवून अप्रतिम. कोलंबी बघा. मस्त डोकं आलं मला बघून बघून की मस्त झालंय वरून. वा एकदम थिक झालंय ना. हो. आणि आम्हाला ना थिकच आवडतं जेवण. तू आणून क्या मला बात बरं. क्या बात. तर चला आता आम्ही जेवून घेतो. आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.